रसिको नमस्कार, मी जुही आणि एस न्यूज सुगंध मातीचा या शोवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मॉडर्नायझेशनचा जमाना आहे। आजकाल विद्यालयात देखील प्रोजेक्टरचा वापर केला जातो। फाळ्यांवर लिहिण्याचं प्रमाण कमी झालं आहे। फाळ्यांवर आपण अनेकदा सुविचार देखील वाचतो, ते प्रमाण देखील खूप कमी झालं आहे। आणि आजच्या या मॉडर्नायझेशनच्या जमान्यात राजेंद्र सबनीस सरांसारखे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत सुगंध मातीचा या शोवर त्यांचा सुंदर प्रवास घेऊन आले आहेत। तर चला पाहूयात हा व्हिडिओ। नमस्कार राजेंद्र सर, एस न्यूज सुगंध मातीचावर आपले सहर्ष स्वागत। नमस्कार। नमस्कार मॅडम। नमस्कार। तर आजचा आपला एपिसोड आपण एका सुविचाराने सुरू करूयात। सगळी परिस्थिती नीट समजावून घेतल्याशिवाय कोणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका। दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही। जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही, ती म्हणजे स्वतःच्या मनातली भीती आणि लोक काय म्हणतील हा भ्रम। म्हणून दाट अंधारात कितीही भारी चष्मा लावला तरी काही दिसत नाही। तसेच सत्य किती ओरडून सांगितले तरी खोट्याची झालर पांघरल्याशिवाय ते पटत नाही। यासाठी शब्दांचं मोल जपलं की आयुष्यही अनमोल होऊन जातं। खूप सुंदर, खूप उत्तम। तर सर, आपण हे सुविचार जे लिहिता ते आपण ही सुरुवात कशी झाली आणि साधारण किती वर्षापासून तुम्ही हे सुविचार लिहिता? मला आठवतं की शालेय जीवनापासून माझी ही सुरुवात या उपक्रमाची गांधी शताब्दी हे वर्ष माझ्या आज देखील लक्षात आहे। बरं। तर मी मलकापूरचा राहणारा रहिवासी, शावडी तालुक्यात एका खेडेगावात माझं शिक्षण सुरू झालं। मलकापूर हायस्कूलमध्ये शिक्षण सुरू असताना हस्ताक्षर स्पर्धा होती शाळेत आणि माझे वर्ग शिक्षक नरेंद्र पाटील जे होते ते म्हटले की अरे तुझं अक्षर चांगलं वाटतंय आपल्याला, तर तू स्पर्धेत का भाग घेत नाहीस? तर तोपर्यंत मला माझ्या अक्षराची काहीच हे नव्हतं की माझं अक्षर चांगलं आहे किंवा काय असं। आणि ती स्पर्धा माझ्या जीवनाला कलटणी देणारी ठरली। तर शाळेत स्पर्धा सुरू झाली आणि स्पर्धेत माझ्या पुढे 2 विद्यार्थी, आम्ही 7-8 लोक होतो स्पर्धेला, आणि त्या स्पर्धेत माझा 3रा नंबर आला। वरचे 2 नंबर तिथं माझ्या पुढेच होते। आयुष्यातली पहिली स्पर्धा माझ्या आयुष्यातली। त्यानंतर हाच जे यशस्वी झाले ते तालुक्याला गेले। तालुक्याला परत ही स्पर्धा भरवण्यात आली, तालुकावार सगळ्या शाळेतले विद्यार्थी होते। आता म्हटलं बाबा शाळेत काय ठराविकच मुलं असतात, त्यात काय आपला नंबर 3रा आला तर आता पुढं बसणारच नाही, अशा पद्धतीनं स्पर्धेत परत भाग घेतला। स्पर्धा म्हटलं की भाग घेतल्याशिवाय कळत नाही आपण कुठपर्यंत आहोत। बरोबर आहे। तर त्या ठिकाणी काय झालं की तालुक्यात माझा पहिला नंबर आला आणि ते 2 विद्यार्थी गळाले। आता जिल्हास्तरीय स्पर्धाला माझं नाव गेलं शाळेतून। अरे वा। आणि ही स्पर्धा प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर या ठिकाणी भरली ती। तर आता त्यावेळेला मी कोल्हापूर सुद्धा बघितलं नव्हतं। माझे वडील मला घेऊन आले त्या स्पर्धेसाठी। 10-10:30 आम्ही येऊन स्पर्धेसाठी आलो। 11 वाजता स्पर्धा सुरू झाली। त्यावेळेला आता म्हटलं बाबा हे शहर आहे, यात काय आपला टिकाव लागणारच नाही, अशा मनात विचार येऊन पण स्पर्धेत भाग घ्यायला पाहिजे अशा विचाराने ती स्पर्धा मी दिली। स्पर्धा संपल्यानंतर तिथले हेडमास्तर होते, त्यांनी काय सांगितलं की जे बाहेरगावून आलेत त्यांनी 4पर्यंत थांबावं, 4 नंतर आम्ही हा निकाल जाहीर करणार आहे। तर वडील काही कामानिमित्त परत गावात गेले आणि मी त्या खासबाग मैदानाच्या समोरच्या पायरीवर बसून कधी 4 वाजतील कधी 4 वाजतील असं फक्त एक वाटच बघत बसलो होतो। आणि 4 वाजता परत त्यांनी पुकारलं की स्पर्धेसाठी बाहेरगावून आलेल्या लोकांनी आता स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे आणि ते यावं। बरोबर आहे। आता स्पर्धेचा निकाल म्हटल्यानंतर त्यांनी पहिला 3रा नंबर सांगितला। 3ऱ्या नंबरमध्ये आम्ही बसलोच नव्हतो। त्यामुळे परत मनाची घालमेल आणि वाढली की आता नाही म्हणजे इथं नाहीच, नकारच मिळणार आहे आपल्याला। पण निदान इथपर्यंत पोचलो आपण, हे काय कमी आहे का आपल्याकरता? परत 2रा नंबर पुकारला, तिथंही माझं नाव नव्हतं। आता तर मात्र खात्रीच झाली की आपण या स्पर्धेतून पूर्ण बाहेर गेलेलो आहोत। आणि 3रा नंबर त्यांनी हेडमास्टरनी सांगितलं की खेडेगावातून आलेला एक मुलगा, त्या मुलाचा ह्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे। बर। आणि माझं नाव जेव्हा पुकारलं तर त्या अक्षरशः काहीच मला सुचलं नाही काही मिनटं।
आणि ते जे लिखाण होतं माझं किंवा ते जे अक्षर होतं त्या अक्षरानंच मला ह्या पायरीवर आणून सोडलं. मग दुसऱ्या दिवशी माझा शाळेत सत्कार झाला. मग त्या शिक्षकांचे आभार मानले मी की त्यांनी मला या स्पर्धेत जर उतरवलं नसतं तर मी कुठं आहे किंवा मला काय आहे हे आहे आवड तर हे कधीच कळालं नसतं. ती स्पर्धा माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट ठरली. तिथनं पुढं मागं कधीच बघितलं गेलं नाही. म्हणजे अक्षराच्या संदर्भात तर आमची ही 7वी पिढी. प्रत्येकाच्या घरामध्ये अक्षरं चांगलीच आहेत. प्रत्येक पिढीमध्ये एक माणूस चांगला अक्षराचा, महिला आणि पुरुष, म्हणजे एक दैवी देणगीच या आमच्या सबनीस घराण्याला म्हटलीत तर ते वावगं ठरणार नाही. तिथनं पुढं मग नोकरी लागली मला. नोकरीत पण तसंच झालं की एक 10 ओळी लिहायला दिल्या त्या. सरकारी नोकरी लागल्यानंतर त्यावेळेला एक हस्ताक्षराकरता 10 ओळी लिहायला दिल्या त्याने. पेपरचं एक कात्रण होतं, हे लिहून द्या म्हटले आणि ते सगळं लिहून दिल्यानंतर झाले. दुपारनंतर माझा टायपिंग टेस्ट झाली. टायपिंग टेस्टमध्ये मला काय हे नव्हतं, चिंता नव्हतीच. या टेस्टमध्ये सुद्धा मला चिंता नव्हती, पण माझ्याकडे वशिला नावाचं कुठलंही भांडवल नव्हतं. आता सुविचार तयार करायचा असतो तेव्हा मनात विचार काय? नाही, ॲक्च्युली सुविचार मी स्वतः काहीच कधी तयार केलेले नाहीत. हे मला बाहेरून माझं वाचन अफाट आहे. खूप वर्ष वाचन केल्यामुळं काही चांगली वाक्य त्या काळापासून, शालेय जीवनापासून, वि. स. खांडेकरांचे अमृतवेल अशा काही ज्या कादंबऱ्या वाचल्या त्यावेळेला एक छंद लागून गेला तो की चांगलं काहीतरी कुठलं तर एखादं दुसरं वाक्य 2 ओळीचं असू दे, 4 ओळीचं असू दे, तर ते आपल्याकडे नोटिंग करायचं. दोन्ही होतं. अक्षराचा सराव झाला आणि चांगली वाक्य मिळत गेली. तर आजच्या काळात विद्यालयात देखील प्रोजेक्टरचा वापर केला जातो. कुठेतरी फाळ्यांवर शिकणं हे मागं सुटून गेलंय. तर त्याच्यावर आपलं मत काय आहे की ही जे परंपरा जी आपली फाळ्यावरची होती ती कुठेतरी बंद पडत आली आहे? खडू आणि फळा ही विद्यार्थ्याच्या जीवनातली सगळ्यात मोठी गंगोत्री आहे. की ते जर नसेल तर आपण कितीही शिका तुम्ही. आज कॉम्प्युटर युग आहे. कॉम्प्युटर युगाप्रमाणे तुम्ही हळूहळू ते लोप होत चाललंय. मला विचारलं तसं तर आज मुलांचे अक्षर जर तुम्ही बघितलीत तर अत्यंत म्हणजे ह्याच्यासारखी औषध विक्रेता जसं असतो, डॉक्टर काहीतरी लिहून देतो आणि ते घरातल्यांना सुद्धा वाचता येत नाही की काय लिहून आणलंयस असं म्हणतात. तर त्यावेळेला मन खट्टू होतं. की माझा तर म्हणणं असं आहे की प्रत्येक विद्यार्थी दशेमध्ये रोज 5 ओळी शुद्धलेखन काढलंच पाहिजे. अक्षर घोटवलंच पाहिजे. अक्षर हा एक प्रकारचा दागिना आहे. त्याने तुमच्या स्वभावातला गुण कळतो. सुंदर अक्षर असणारी माणसं मनाने देखील सुंदर असतात. तर लोकांचं प्रेम आपल्याला नेहमी कसं भेटत आलंय जेव्हापासून तुम्ही फाळ्यांवर लिहिताय तुमच्या सुंदर अक्षराने, त्यापासून लोकांचं प्रेम, लोकांची प्रतिक्रिया कशी भेटत गेली? 2001 साली आमचं ऑफिस, मी विक्रीकर खात्यात इन्स्पेक्टर या पदावर कामाला होतो. 2001 साली आमचं बावड्याच्या विक्रीकर भवन जिथं आहे तिथं आमचं ऑफिस गेलं. आणि त्या काळातले विक्रीकर उपायुक्त देवा भालचंद्र, आम्ही स्पोर्ट्ससाठी काळ्या फळ्याची मागणी केली की आम्हाला स्पोर्ट्स क्लबसाठी कुठंतरी जागा द्या, फळा द्या. तर त्याने ते म्हटले की ठीक आहे, मी फळा देतो तुम्हाला, पण माझी अट अशी राहील की ते फळा कधीही रिकाम राहता कामा नये. ही जबाबदारी कोण घेणार? मग सगळे आमचे स्पोर्ट्स क्लबवाले सगळ्यांचे हात मागं गेले. मी म्हटलं साहेब, मी डिपार्टमेंटमध्ये असेच तोपर्यंत रोज एक नवीन विचार देत जाईल. आणि आमचं मग ते लगेच त्यांनी भिंतीवर एक जागा दिली आम्हाला आणि तिथं माझं कार्य सुरू झालं. खरं सगळ्यात पहिली पहिली ती तिथं सुरू झाली. म्हणजे कार्यालयीन लेवलमध्ये तिथे सुरू झाली. आणि ही बातमी कोणीतरी बंटी पाटलांना सांगितली की असं एक कार्यालय आहे की जिथं एक व्यक्ती रोज नवीन एक सुविचार लिहितात आणि ते वाचण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट, कोर्ट, जज अशा मोठ्या आसामी येतात आणि संध्याकाळी ते हे करतात, वाचन करतात. 1-2 वेळेला मला त्या पोलीसचे मुख्यालयातनं बोलावणं आलं. आता पोलिसांनी बोलावलं म्हटल्यानंतर थोडंसं मनामध्ये एक भीती असते. तर गेलो बिस्किट साहेब म्हटलं तुम्हाला मला बोलवलं काय? होय म्हटले. तर म्हटले अहो खूप चांगलं काम करताय तुम्ही. आणि मी माझ्या स्टाफला घेऊन जातो संध्याकाळी. माझी ड्युटी सुरू झाली
मी माझ्या स्टाफला घेऊन जातो तिथं आणि त्या बोर्डाखाली तुम्ही जे लिहिलेलं असतं ते वाचायला लावतो सगळ्यांना आणि आत्मपरीक्षण आपण करायला पाहिजे की हे सगळं आपल्याला इथं रेडीमेड मिळते, वेगळ्या कुठं जावं लागत नाही. तर ह्या बोर्डाखाली जेव्हा आपण येतोय तेव्हा आपण काहीतरी असं मनात ठरवा की खूप चांगलं काहीतरी आहे जीवनामध्ये, खूप चांगलं मिळतं आपल्याला, त्याच्यावर फोकस करत चला. 1-2 जजने सुद्धा माझ्या गुणाचं तारीफ केली. वकील लोक बरेचसे आमच्या ऑफिसला कॅन्टीन असल्यामुळं तिथं चहा प्यायला यायचे आणि ते सुद्धा वाचन करायचे. तर सर आजपर्यंत तुम्ही किती फाळांवर सुविचार लिहिलेले आहेत आणि किती सुविचार लिहिलेले आहेत? आतापर्यंत मी 3 ठिकाणी, म्हणजे मी ज्या एरियात राहतो ते फेकणे तरुण मंडळ शिवाजी पेठ, ओके, मंगळवार पेठेमध्ये मारुतीचं हे आहे, शाहू बँकेसमोर मारुतीचं एक देऊळ आहे तिथे लिहितो आणि महालक्ष्मी मंदिरात अतिबलेश्वर नावाचं देऊळ आहे महादेवाचं, त्या ठिकाणी माझे हे सुविचार, म्हणजे त्या देवळाला मी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2012 पासून म्हणजे आज 13 वर्षाचा कालावधी, 11 वर्षाचा कालावधी लोटला. ओके, तर महालक्ष्मी मंदिराचा आपण उल्लेख केलाय, तर तिथे फाळांवर लिहिण्याचा अनुभव कसा असतो? तिथं हे सुविचार वाचायसाठी रोजची साधारण 10,000 लोक हे सुविचार वाचतात. ओके, किमान 10,000 लोक वाचतात. बर. आणि बरेच वेळाला त्याच्यावर चर्चा पण होते. आता गुरुजी वर्ग जो आहे संध्याकाळनंतर तिथं जमणार आहे ते सगळं, तर त्याची अशी बैठक बसते आणि ते वाचन केलं जाते त्याचं. आणि ते सुविचार म्हणजे त्यांचं टॉपिक विषय काय असतो नेमका तिथे मंदिरातले जे मंदिरातले सुविचार असतात हे सगळे आध्यात्मिक ह्याच्यावर असतात. बर. आपली संस्कृती काय, भारतीय संस्कृती काय सांगते, आपल्या ह्याचं महत्त्व काय, सणांचं महत्त्व काय, प्रत्येक सणाला मी ते कव्हर केलेलं आहे आजपर्यंत याच्यात. तर ते वाचण्यासाठी की बऱ्याच गोष्टी अशा आहेत, त्या महिला वगैरे मला जेव्हा भेटतात तर स्पेसिफिक त्यांनी सांगितलं की हे तुम्ही देताय हे फार वेगळं, जगाच्या वेगळं देताय, मला ही संस्कृती आम्हाला कळाली आणि हे तुमचं सगळं वाचनीय असते, असं कुठेही कोल्हापुरात बघायला मिळत नाही. तर आजपर्यंत तुम्ही आजपर्यंत असा कोणता सुविचार आहे जो तुम्ही लिहिलाय आणि खूप जास्त प्रसिद्ध झालाय? मग या 3 ठिकाणी कुठेही तुम्ही तो सुविचार लिहिला असेल, कोणता सुविचार असेल तो? ती सध्या काय करते नावाचा एक सुविचार आहे, ते महिलांच्या ह्याच्यावरच लिहिला गेलेला एक सुविचार आहे. माझा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आजपर्यंत माझं लिखाण हे स्त्रीच्या कर्तृत्वावर लिहिलं गेलेलं आहे. समाजामध्ये स्त्रीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन समाजातल्या प्रत्येकाचा वेगळा असतो, पण मी जेव्हा त्या महालक्ष्मी मंदिरात जातो तेव्हा मला ती देवी दिसते, समोर आई दिसते आणि तिच्या संदर्भात मला चांगलं काही लिहिता आलं तर ते मी तिला लिहितच असतो नेहमीच. तर ती सध्या काय करते हा सुविचार मी लिहिला आणि मी गाणगापूरला गेलतो त्यावेळेला. तर यशवंत भालकर नावाचे सिने दिग्दर्शक होते, आता माहीत आहेत ते. तर त्यांनी मला फोन केला आणि मला म्हटले की कुठं आहेस? मी म्हटलं मी आहे गाणगापूरला आहे म्हटलं आज. तर म्हटले अरे लेका तुझा सुविचार वाचला आज म्हटले. आणि मी वाचत असताना 1-2 माणसं चष्म्याचे हे काढून असं डोळे पुसले म्हटले त्यांनी. तर हृदयाला टच करणारा सुविचार लिहिला आहे आज. सगळ्यात प्रसिद्धी करून मला मिळालेला तो सुविचार, त्याचं महाराष्ट्र टाइम्सला स्वतःच त्यांनी लगेचच्या शनिवारी त्याच्यावर लेख लिहिला माझ्या ह्याच्यावर, मी लिखाणात जे केलं तो सगळ्यात आवडलेला सुविचार आणि स्त्रीला न्याय देणारा सुविचार असं मी समजतो. त्याचसोबत तुमचा आवडता सुविचार कोणता आहे? हां, तसं निवडायचं झालं तर फार अवघड आहे, कारण का मी जे काही आत्तापर्यंत सुविचार लिहिलेत ते सगळ्यामध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. हे डावा उजवा करताच येत नाही, दोन्ही निवडताच येत नाही. ठीक आहे. तर कोल्हापूरकरांसाठी एक संदेश सम्य सरांकडून. आज वाचन संस्कृती लोपत चाललेली आहे आणि वाचन संस्कृती नसेल तर आम्ही नुसतं पुस्तकी किडा होऊन किंवा पुस्तकी ज्ञान घेऊन हे सगळं जे करतोय हे फुकट आहे सगळं. प्रत्येकानं वाचन संस्कृती जपलीच पाहिजे. कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्याकरता दिवसातला एक 10 मिनटं अशी काढा की त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी चांगलं वाचन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. नुसतं वाचून चालणार नाही, ते आत्मपरीक्षण पण करावं लागेल तुम्हाला. तर धन्यवाद.